मंडळी, सुनीता विल्यम्सच्या स्पेस वारीमुळे नवरा बायकोच्या स्पेसमध्ये उडणारे खळबळ, त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा उल्कापात अनुभवण्यासाठी जो घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. फायनली झालं. अंतराळवीर सुनीता विल्यम्स अखेर पृथ्वीवर परतल्या आहेत. अवघ्या 8 दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर गेलेल्या सुनीता विल्यम्स तांत्रिक अडचणींमुळे तिथेच अडकल्या होत्या आणि आता तब्बल 9 महिन्यांनी त्या पृथ्वीवर परतल्या आहेत. क्या बात है यार, बात है रे, क्या बात है रे. काय करायचं यार, 9 महिने पशा अंतराळात 9 महिने. मी तर लाईटच्या पोलवर 2 तास पण नाही राहू शकत. पण तू लाईटच्या पोलवर का राहशील 2 तास? उदाहरण सांगितलं रे मी. लाईटच्या पोलवर 2. अच्छा. ते हे असतं बघ, काय तो आकाश पाळणा असतो बघ ना. आकाश पाळणा हू काय असतं? ना आपण हे करतो ना. अच्छा, आपण ते आवाज करतो. येस. मी वरती गेल्यावर मला खूप घाबरलं होतं. अरे हो रे, म्हणजे मी डोळे बंद करतो, खाल्ल्यावर उघडतो आणि यार ही म्हणजे आपण एवढ्याशा हाईटवर एवढं घाबरतो. ही बाई इतके महिने 9 महिने क्या बात आहे. इच्छा काय आहे रे, तुला सांगू का, एकच आहे बाई, आजूबाजूला कोण नाही रे. खरं हॅट्स ऑफ आहे रे. सुनीता विल्यम्स इज लाईक हे आहे रे, त्याला डायरेक्ट हॅट्स ऑफ, स्टँडिंग ओवेशन आहे रे. काय बोलायचं रे बाई. मी ऐकलं 2-2 तासांनी तिकडे सूर्योदय होतो. हो, तिकडे वर म्हणे काही 18 वेळा सूर्य दिसतो आजूबाजूला. कसं होत असेल यार, म्हणजे दिवस आहे, रात्र आहे, संध्याकाळ काही कळतच नसेल. तर 10-12 सूर्योदय. तुला सांगतो महिने रे, मी गेल्या 10 महिन्यात सूर्योदयच पाहिला नाही. काय सांगतो? 11 वाजता उठतो. अरे तुझी मस्ती मग ती. इकडे कुठे मध्ये घुसवतो? सुनीता विल्यम्स चाललंय. अरे पण इतके दिवस वरती राहायचं म्हणजे खायचं काम नाहीये. खायचं असलं तर हिने नसतं केलं. ग्रेट यार. म्हणजे मी सांगू, या क्षणाला मनात काय भावनात माझ्या, सुनीता विल्यम्सला स्टँडिंग ओवेशन आणि सॅल्यूट करायचं. तुला वाटतंय? मी खरं सांगू, अंदर से लग रहा है भाई. अंदर से लग रहा है. अंदर से. ओए उठ, चल उठ. आपण मारायचं. सॅल्यूट मारायचं. हे समोर घेऊया पाहिजे तर. एक साथ सुनीता विल्यम्स को सॅल्यूट मारेंगे. सॅल्यूट. मार मार कर मार. जबरदस्त. डेंजर आहे भाई. अरे डेंजर आहे. डेंजर. तू ते हे खावतेस ना नारळ. सुनीता विल्यम्स आज परत आलेले आहेत म्हणून तू नारळाच्या वड्या कर आज. येस. खाशील नारळाच्या वड्या? खाईन. मी जेवीन. या बात मला खूप आवडतात. आणि वहिनींच्या हातच्या नारळाच्या वड्या अरे 1 नंबर. नाही रे, क्लास करते रे वने, जबरदस्त करते वने. 100 नारळाच्या वड्या कर. हा, कळलं का? कारण म्हणजे व्यवस्थित खाता येईल आपल्याला. आपण हे लावू ना, पैज लावू ना, कोण जास्त खाताय. कोण काढा मीच काढणार. पण हे म्हणजे स्पेशालिटी आहे वहिनींची. स्पेशालिटी आहे. प्रत्येकाची स्पेशालिटी वेगळी असते. हिची कशी आहे अंतराळात, हे नारळाच्या वड्या. ग्रेट आहे दोघं. खरं जबरदस्त आहे. खरंय. काय झालं म्हणे, नारळ खराब निघालं का काही? आम्ही आता नाक्याला मी लगेच फोन करतो त्याला. नारळ नाही खराब झालाय, वहिनींचा मूड खराब नाही. वहिनी वने मस्त आहे स्वभावाने. म्हणे सुनीता विल्यम्स अंतराळात जाते. हो म्हणे. आणि वन्या तू खोबऱ्याच्या वड्या कर. हा म्हणजे सुनीता विल्यम्स तर नाही ना करणार खोबऱ्याच्या वड्या. खोबऱ्याच्या वड्या तुलाच करायला लागतील ना, म्हणून म्हटलं. आग से खेल रहा है भाई, आग से खेल. अरे नाही, जस्ट जनरल आहे, लाईट मुवमेंट आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. वहिनी आणि मागचं सिंह एकच दिसतात मला. जस्ट अरे लाईट आहे, काय नाही, हसत खेळत राहायचं रे. संसार काय कशाला म्हणतात संसार, मला सांग बघू. म्हणजे स्वतःच्या बायकोने फक्त नारळाच्या खोबऱ्याच्या वड्या बनवायच्या, अंतराळात जायचं नाही. तू अंतराळात जाणार आहेस? तू कशी जाणार? गच्चीवर गेल्यावर घाबरतेस तू, अंतराळात कुठे जाणार? नको सम्या, नको ना सम्या, ऐक ना वहिनी, सम्या मौत का कुआं है अंदर.
अशा असं एकदम सोडायचं नाही. मैत्री आहे ना आपली यार, असं नाही सोडायचं. सम्या ऐक ना वहिनी हे वाट लागेल रे. ऐक ना ऐक हा मूड असला की मी एकटा नसतो तिच्यासमोर, 4 चौघात असतो. प्लीज सम्या अरे स्पेसच्या गोष्टी चालल्या मी पाताळच जाईन यार. सम्या वहिनी हाय वहिनी हाय वहिनी एक मिनिट. वहिनी म्हणा हे होईल माझं एकदम म्हणे. गेले असते माझं कुणा विल्यम बरोबर लग्न झालं असतं ना, मी अंतराळात पण गेले असते, पण माझं या चौघड्याबरोबर लग्न झालंय ना, म्हणून मी नाही जाऊ शकत. कळलं? म्हणून मी नाही जाऊ शकत. मी फक्त ना नारळ हेच करत राहायचं मी आयुष्यभर. मी गेले असते या मी फक्त आयुष्यभर नारळाच्या वड्या बनवायच्या. ह्या नारळाच्या तेल गळेल दाबल्यावर. अरे लाईट करतोय, मुवमेंट लाईट करतोय मी. बरोबर चिडून नाही म्हणे नाही बन नाही. बायकोवर विनोद करायचं, जग हसलं की झालं, यांच्या आयुष्याचं सार्थक झालं. अरे नाही म्हणे ऐक जस्ट ऐक. बाय मैं निकलता है. नाही म्हणे थांब मला प्लीज होय थांब मीच वहिनी शांत व्हा. येस वहिनी चेहरा ऐका ना, कॉमेडी काय कळत नाही रडता. अरे खरंच ऐका ना वहिनी, एक सेकंड. मी वहिनी ऐका. काय भाऊजी तुम्ही होता समोर बघितलं, दुसऱ्याच्या बायकोचं केवढं कौतुक. नाही बरोबर. स्वतःच्या बायकोचं काय, मी जाऊ दे, मी कोणाला नाही रडायचं नाही. मी नाही बोलतो वहिनी, मला पटतंय तुमचं म्हणणं. तुमचं म्हणणं मला पटतंय. हा नुसता बायकोवर विनोद करत असतो, हीच याची लायकी आहे. नुसता बायकोवर विनोद करत असतो. आता बोल. एक मिनिट इकडे रे. अरे तू माझी बाजू घेऊन, अरे तू मगाशी तूच होतास ना सॅल्यूट करणारा सुनीता विल्यम्सला, आता फिरतोस कला आहे. सुनीताजींना 101 वेळा सॅल्यूट आहे माझा. मी करणार, पण हे खरं आहे ते खरं आहे. अरे यार सई चल याला काय अर्थ आहे. म्हणजे तू सुनीता विल्यम्स इकडे अंतराळात जाते, त्याच्याबद्दल तुला कौतुक आहे. वहिनींना जरा स्पेस दिली असतीस तर वहिनी पण अंतराळात गेले असते. वहिनी गेले असते भाऊजी, खरंच गेले. हसला तो आता हसला. तुम्ही आयुष्यभर हसत आलात की नाही माझ्यावर. गप्प बसा भाऊजी, मी खरंच गेले असते, पण या माणसाबरोबर लग्न झाल्याने सगळं बंद झालं माझं. सगळं या माणसाचं सगळं करण्यात माझा दिवस जातो. कुठे जाऊ मी, अंतराळात कशी जाऊ. नाही रॉंग आहे, चुकलं. माझं टॅलेंट दाबलं या माणसाने. याचं काय डोंबल्याचं टॅलेंट आहे. सगळं टॅलेंट त्या सुलभामध्ये ना. सुलभा नाही सुनीता. हा वनिताला काहीच येत नाही. वनिताला खूप काही येतं, पण हा माणूस करू देत नाही. या माणसाचं करण्यात माझा दिवस संपतो. शर्टावर डाग पाडल्याशिवाय जेवता येत नाही या माणसाला. इथे मी मशीन मध्ये घालून परत खरवडून काढते तो डाग. कसं करू मी. अरे एकदाच झालं होतं. एकदाच नाही, रोज होता. सवय असल्यासारखी करतो. अरे नाही म्हणे. मला सांगते भाऊजी, मी जेव्हा माझ्या माहेरी जाते ना, असं पाऊल टाकलं की याचा फोन येतो. असं पाऊल टाकलं की या माणसाचा फोन येतो. म्हणे ये ना घरी, तुझ्या हातचं खायचंय मला, आता येते ऍसिडिटी झाली, असा फोन येतो या माणसाचा. सेम समीर केला. कधी बोलतो असा बोलतो. असं कोण बोलतो यार, असं कोण बोलतो यार. तो माहेरी जाऊ दे बोलतोस. अरे नाही पशा किती. अरे पशा तू बोल. थांब. तुम्हाला माहिती आहे या माणसाला स्वतःचा सॉक्स कुठे हेही माहित नसतं. हेही माहित नसतं. मी माहेरी जाते ना, अशी बॅग ठेवली, फ्रेश होऊन ये तोपर्यंत त्यांचा फोन येतो आणि व्हिडिओ कॉल. मला वाटतं नवऱ्याला माझी आठवण येत असेल. नाही, कॅमेरा असा कपाटाकडे असतो. बनियान कुठे सॉक्स कुठे असं कधी बोलतो मी. असं कोण काय बोलेल यार. भाऊजी, माझं खूप टॅलेंट दाबलं या माणसाने, माहितीये भाऊजी. होय ना भाऊजी. मला नाही, मी तुम्हाला नाही काय म्हणजे आम्हाला पटकन बसेल असं वाटतं. भाऊजी लांब व्हा. केवढं लांब आहे. लांब व्हा भाऊजी. मला ना स्ट्रॉने बदक बनवायला यायचं. एक मिनिट काय येतं बदक बनवायचे मी स्ट्रॉने. ओ माय गॉड. सगळे छंद माहेरीच राहिले माझे. अरे हे काय छंद आहेत. एक मिनिट. बदक बिदक हे म्हणजे तेवढं कठीण आहे. अरे बालिश आहे रे ते. वेडा आहेस का. ऑटो क्रिएटिव्हिटी सम्या. आकार उकारत नाही रे. क्रिएटिव्हिटी तुला काही किंमतच नाहीये वहिनींची. नाही काय बोलतोयस तू. कोण बनवतो स्ट्रॉ मधला बदक. अरे ही बनवते. मग त्यांना वहिनी चुकलंय तुमचं. काय तुम्ही ऍक्च्युली काय बनव बदक ना. स्ट्रॉंग. तो जो बदक घेऊन तुम्ही शार्क टँक मध्ये जायला पाहिजे होतं.
शार्क टँक सगळीकडे वहिनींची बदकं म्हणजे घराघरात ऑफिसमध्ये मुलांच्या हातात डोक्यावर सगळीकडे वहिनींची बदकं आणि तुझी लाचारी नोकरी करतोस ना त्याच्याऐवजी वहिनींच्या कंपनीत अकाउंटंट म्हणून राहिला असतास. मी हिच्या कंपनीत अकाउंटंट. आज वाशी को 1000 बदक भेजो, बदलापूर में 200 बदक भेजो. तू डिलिव्हरी केल्या असतास. एवढ्या ऑर्डर्स एवढ्याच्या बदकांच्या एवढ्या ऑर्डर्स वाशी मी 1000 बदक बेचो. हो. ती बदकं रात्रीनं सोफ्यावर रडत असतात मला बदक म्हणा. ची बदक मला बदक म्हणा. मग ही जबरदस्ती करते माझ्याकडून वडून घेते. ही बदक आहेत. हो ग बाई तू बदक आहेस हा बाबा तू बदक आहेस असं म्हणतो तेव्हा ती बदक वाटतात अशी ती करते. प्रोत्साहन नाही द्यायचं बायकोला प्रोत्साहन आहे दुसऱ्यांच्या बायकांचं कौतुक यांना. हो कुणाचं कौतुक केलंय. मला सांगते त्या आहेत ना त्या सुजाता सुनिकोन त्या सुनीता हा त्या विल्यम त्या पृथ्वीवर येणार होत्या ना सकाळी 4 वाजेपर्यंत जागा होता माणूस. मी जेव्हा एसटीने गावावरून येते ना स्टँडवर पण घ्यायला येत नाही. टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग धाराधूर झोपलेला असतो. मी दरवाजाच्या बाहेर उभे असते पायाला गोळे येतात माहिती माझ्या. वने यार वने ना एकदम पंचवर पंच पडतो रडू नको. तुम्ही गप्प बसा. मी परत मग दरवाजात आत आले बॅग ठेवते नाही ठेवते लगेच चहा जरा करून चहा प्यायचा होता तुझ्या हातचा लगेच ऑर्डर सोडतो हा माणूस. अरे मी असं बापाची नोकर आहे का मी. शी इज राईट शी इज नॉट युअर फादर सर्वंट. फक्त ट्रान्सलेट करतोयस बाकी काही करत नाहीयेस तू. माझ्या साईडनी बोल ना जरा फक्त ट्रान्सलेट करू नकोस वाक्य जरा. आम्ही ते आता मागे पिकनिकला गेलो होतो ते नाही का असं दोरीला लावून छत्री करून असं पंख लॉलीपॉप. नाही लॉलीपॉप पॅराग्लायडिंग म्हणतात. हा ते लॉलीपॉप कुठून पॅराग्लायडिंग असतं ते मला करायचं होतं. होय, होय. नाही म्हणाले हे. का सम्या नाही नाही मी सम्या, नाही का म्हणाला पॅराग्लायडिंग वाले नाही म्हणाले. ते म्हणाले ये ऐसे जाएगी फिर रुकेगी नहीं नेपाळ बिपाळ पहुंचेगी तो क्या करेंगे असं. कारण तिला ते कळणार नाही. हे दुसऱ्यांच्या बायका अंतराळात जाऊ दे स्वतःच्या बायकोने नेपाळला पण नाही जायचं. कसं चालेल तिकडे सगळे ते ऐक ना खर्च. दुसऱ्यांच्या बायका ती सई तामणकर आहे ना ती करते अशा हे उड्या मारते हो, तेच तिचे व्हिडिओ डोळे फाडून फाडून बघत असतो हा माणूस. वहिनी सईला बघणार का आहे. सई म्हणजे सई का हो काय? लेवल थोडा अलग आहे सई. हा? हो सई अशी समोर आली की मनात फक्त चंचल एवढंच येतं. आणि वहिनीनं उडताना इमॅजिन केलं तर बंडल. असं- नाही 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 असं- अरे नाही नाही चुकून आलं. असंच स्वतःच्या बायकोचं काही कौतुकच नाही. अगं नाही म्हणे, ऐक. स्वतःच्या घरात क्रीमचं बिस्किट आहे पण बाहेरचं चॉकलेट खायचंच आहे या माणसाला. पण तू क्रीम बिस्किट आहेस काय खारी आहेस तू खारी. कसं बोलतो हा माणूस स्वतःच्या बायको. अरे नको यार प्लीज शांत बस ना यार वाने. मी शांतच बसले आयुष्यभर. हो हो माहिती आहे मला. आता मला माझी कला भाऊजी एक टॅलेंट अजून आहे माझ्यात पण या माणसाच्या भीतीने मी ते बाहेर काढलं नाही कधी. मी पानाने पिपाणी वाजवते. झाडाचं पान झाडाच्या पानाने तुम्ही पिपाणी नाही रे नाही रे मला जाऊ दे मला हे कुठलं टॅलेंट आहे यार. अरे नाही ऐक पानाने पिपाणी वाजवता वहिनी तुम्ही. हो. एक सेकंड वहिनी का? वहिनी घ्या. पानं खिशात घेऊन फिरतोस मेल्या. इतक्या तयारीने आलायस तू इकडे. माझी ओळख आहे प्रॉपर्टीवर तू बोल रे. काय बोलतोयस तू. अरे ऐक वनी हे बालिश आहे. एक हे मिनिट बालिश आहे. हे बालिश बालिश आहे. टॅलेंट तुला येते पानाने पिपाणी वहिनी पान हे बनवून पानं पिपाणी आलीच नाही पाहिजे खरं तर. ऐक हा वहिनी वाजवा. आई शपथ वहिनी मी जातो. ए, नको रे, नको रे. वहिनी काय टॅलेंट आहे वहिनी. वहिनी ते हे वहिनी एक सेकंड समय एक सेकंड वहिनी ते हे वाजवा बघू. काय? महाराष्ट्राची एक मिनिट बा. हा आई शपथ यार. अगं इकडे भोकाच नाहीयेत. काय काय करतेस तू तिकडे. मला येतं. वहिनी बाजीगर हो बाजीगर. एक मिनिट. नाही यार नाही चल रे, रे यार, हे नाही काय रे. टॅलेंट आहे यार. हे काय टॅलेंट आहे हे. अरे वनी वनी- तो खेचतोय तुझी नाही वनी. नाही नाही, वहिनी मला ऐकायला येत आहे. हा ना. बाजीगर अरे नाही रे, वाजवा नाही ना रे. तुम्ही आता. अजून वहिनी काली 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 आखे बघा. हे अगं नाही येते हे काली काली आखे आहे का हे. वहिनी दॅट्स इट. वहिनी हे टॅलेंट आलं पाहिजे. वहिनी मी तुमचे शोज लावणार. हो भाऊजी. चढवतोय तो तुला ऐक माझा. बसा.
मी शोज लावणार, मी थिएटर बुक करणार. जा, लाव जा दे प्रबोधिनी ठाकरे बुक कर जा. मी लावणार. बघ सगळं तू खर्च करायचा. मी खर्च करणार. येस, मी वहिनींचा शो लावणार. खर्च नंतर तू येऊ नको सा. माझी बायको आहे, मला स्टेक दे. माझे 2.5 तास लोकांना हे बघू दे. मी करणार. मी वहिनी आपला शो हाऊसफुल होणार. आपण लावूया शोध. विषय संपला. चला वहिनी मला एक सांगा, म्हणजे हे आहे अजून याच्या तुम्हाला असं काही लोकांचं प्रबोधन वगैरे असं काही? मला संधी दिली तर मी बोलू शकते 2 तास नॉनस्टॉप. चला वहिनी. कुठे घेऊन चाललास तू? माझी बायको आहे, कुठे घेऊन चाललास? अरे वनी आहे वनी. अरे तू इकडे ये. अरे काय भाऊ जात होतो ना, मला काय घेऊन आलं? मी जात होतो ना घरी. अरे मग जाऊ ना, माझी बाजू घे ना, तो मित्र आहेस ना माझा. अरे कुठून कुठे चालला यार? अरे वनी नाही. अरे वनी आता 9 महिने सगळं तुम्ही करायचं. जेवण चहा स्वतःच्या हाताने बनवायचं. अरे नाही वहिनी, आजचं पण जेवण बनलेलं नाही वहिनी. माझं ऐक ना वनी, ऐक ना ग वनी. आता मी अरे निर्लज्ज माणसा, तुझ्या तर आता ऐक ना. खूप धमाल आली. परफॉर्मन्स बघितला, आता आम्हाला स्ट्रॉची बदकही बघायची आहेत, पण त्याआधी वळूया प्रतिक्रियांकडे. प्रसाददा. वाह, बहारदार, मज्जा आली. खूप खूप दिवसांनी समय पश्चात तुम्हाला दोघांना एकत्र बघितलं. नाईस. आणि वनिता, या दोघांबरोबर तू त्यांच्यापेक्षा डबल ताकदीने उभी राहिलीस, याचा फार आनंद आहे मला. म्हणजे तुझी या मंचावरची इतर कॅरेक्टर्स, म्हणजे ती सासू सुनांमधली सासू असो किंवा ती शेंबुडा तोडणारी असो, तुझी सगळी कॅरेक्टर्स एका बाजूला आणि आजची तुझी पिपाणी एका बाजूला. आणि याचं जर वजन केलं तर पिपाणी जास्त भरेल. मग फार मजा आली. वंडरफुल. सई. एकदम खुसखुशीत परफॉर्मन्स होता. वने आउटस्टँडिंग. ते असं जे काय केलंस ना, ते ज्याला वन्स मोर आम्ही दिला ते फार कमाल केलंस. साधा सरळ निखळ सोप्पा विनोद होता आणि तो त्याच पद्धतीने सादर झाला. खूप मजा आली. थँक्यू. वा वा वा.